नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे स्काय डाईव्ह अल्गारवे. तर स्काय डाईव्ह अल्गारवेमध्ये माझ्यासोबत आहेत प्राप्ती, रोहित आणि ज्योती. तर आम्ही चौघजण मिळून स्काय डायव्हिंग करणार आहोत अल्गारवे रिजनमध्ये. चला तर जाणून घेऊ स्काय डायव्हिंग करायच्या आधीची रिॲक्शन. एक्साइटेड, सुपर एक्साइटेड, सुपर एक्साइटेड, super excited. Now it's only 10 minutes. Go skydiving. ओके, आता भेटूया स्काय डायव्हिंग नंतर. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे स्काय डायव्हिंगच्या एरियामध्ये ठरलेल्या वेळेनुसार. आणि असा आहे स्काय डायव्हिंगचा एरिया. अशा छोट्याशा विमानामध्ये बसून आम्ही जाणार आहोत आकाशामध्ये स्काय डायव्हिंग करायला. मला स्काय डायव्हिंग प्लस व्हिडिओ एक्सटर्नल व्हिडिओ घेतला होता. तर सगळं मिळून आम्हाला 340 युरो लागलेले होते. इंडियन रुपीजमध्ये 340 म्हणजे किती होतात? 30,000-32,000 रुपये वगैरे होतात. आणि तर आम्ही 15,000 फूटवरून स्काय डायव्हिंग करणार आहोत. It's all new. This is just choose a color. Just हा घेऊ. Orange, blue, I'll go with this. pink, I'll go with this one. purple. Okay. So purple. So Aniket, are you ready for skydiving? Of course, I am always ready for the adventure. I'm always on it. Let's see how it will be. I'm so excited. कॅमेरा घालताना हे आम्ही टेस्टिंग करताना घालतो प्रूव्हिंग ग्राउंडवरती, हायलाईट व्हावं म्हणून. दिसतंय ते उलटं घातलेलं आहे. खूप आवाज आहे इथं विमानांचा. We are excited. This is the first step. Now we have to wait for a time to get our flight, and it's too big for me. But at least I will get highlighted that I am gonna do skydiving. आणि ऑफिशियली आम्ही स्काय डायव्ह एरियामध्ये एंटर करत आहोत. गणपती बाप्पा मोरया. आणि हा आहे थिअरॉटिकल एरिया, ज्याच्यामध्ये आम्हाला स्काय डायव्हिंगच्या इन्स्ट्रक्शन्स मिळणार आहेत व्हिडिओ मार्फत. थिअरॉटिकल सेशन नंतर आम्हाला मिळालेले स्काय डायव्हिंग सूट्स आमच्या साईजचे, ते एअर रेजिस्टन्स आहेत, ते घालून आम्ही करणार आहोत स्काय डायव्हिंग. आपल्या आता आम्ही स्काय डायव्हला आलेलो आहे आणि इकडे काय कॅमेरा आता अलाउड नाही आहे वरती विमानामध्ये, सो मला आता कॅमेरा ठेवावा लागेल. आता भेटूया स्काय डायव्हिंग झाल्यानंतर. सो पहिल्यांदा मी आणि प्राप्ती जाणार आहे स्काय डायव्हिंग करायला, आणि त्यानंतर रोहित आणि ज्योती. तर आता बघूयात आमचे स्काय डायव्हिंगचे व्हिडिओज. आणि आम्ही फायनली स्काय डायव्हिंग करून आलेलो आहे, आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता. खतरनाकवाला एक्सपिरियन्स होता. पहिल्यांदा आम्ही खूप हवेत गेलो. जेवढा वेळ तर वर जायला लागला नाही, तेवढा वेळ तर त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये आम्ही खाली आलेलो आहोत. खूपच भारी वाटलेलं आहे. आता प्राप्तीची रिॲक्शन बघूया. अनिकेतने पहिलं जम्प केलं. अनिकेतला मी जम्प करून बघेपर्यंत त्याने मला ढकललं. ओ माय गॉड, आय वॉज झोन्ड आउट, बट इट वॉज अमेझिंग. ज्यावेळी मी भानात आले की मी उडी मारली आहे, देन इट वॉज अमेझिंग. फर्स्ट काही सेकंड्स मला शुद्ध नव्हती, मी कोण आहे, कुठे आहे, काय आहे.
बट इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि मेन म्हणजे आम्हाला विदाऊट पॅराशूट जेव्हा हवेमध्ये उभं राहायचं होतं ते खूपच खतरनाक आलं होतं आणि खूप विंडी, खूप हव्यामध्ये पायाशे वर करून थांबणं, इट्स नॉट ॲट ऑल. आय मीन इट्स क्रेझी, इट्स टू डिफिकल्ट टू डू. आणि माझा इन्स्ट्रक्टर जो होता तो माझ्याशी पायाशे वर करत होता आणि लँडिंगच्या वेळी पाय वर करणं इतकं अवघड होतं, पण त्यानं खूप अशी मदत केली. खूपच भारी होता तो आणि खूपच असा भारी आमचा एक्सपिरियन्स होता आजचा. माझी आणि प्राप्तीची पहिल्या बॅचमध्ये स्काय डायव्हिंग झाल्यानंतरनं माझा मित्र रोहित आणि त्याची बायको ज्योती हे दोघे करणार आहेत स्काय डायव्हिंग 15,000 फुटांवरून. चला तर बघूया त्यांचं. आमच्या मित्रांची स्काय डायव्हिंग झालेली आहे कंप्लीट. कसं वाटलं? लय भारी. एकदम एक नंबर. मला तर खालीच आवडत नव्हतं. एक नंबर. खालीच आवडत नव्हतं, तिथं असं मस्त भारी वाटत होतं. शब्द आहे. भीती वाटली का वरती? नाही, काहीच नाही. भीती नाही, काहीच भीती नाही वाटली. Direct उडी टाकली. विदाउट पॅराशूट असताना कसं वाटलं? विदाऊट पॅराशूट भारी वाटत होतं. भारी वाटत होतं. लय भारी. फक्त एवढंच की त्यावेळेला हवा खूप जास्त होती, पण जेव्हा पॅराशूट हे झालं की मग हवा थोडी कमी झाली, मग आणखीन जास्त दिसत होतं. मस्त वाटत होतं. भारी भारी. लँडिंग नुसतं मला इकडे एकदा तिकडे एकदा ओढत होता. लँडिंगच्या वेळी कसं वाटलं? काहीच नाही, लँडिंग तर नॉर्मल होती. नॉर्मल झाली. Landing. मला खाली आवडत नव्हतं, वरती. The moment you jump is the moment. The moment you jump. जेवढा वेळ वर जायला नाही लागला त्याच्यापेक्षा कमी वेळ तर खाली कमी यायला. वेळ खाली यायला. खाली आलो. काय तुम्ही रेकमेंड कराल पब्लिकला? सगळ्यांनी कन्फर्म ट्राय करा, खूप भारी एक्सपिरियन्स. पैसा वसूल. पैसा वसूल, पुरा पैसा वसूल. फुल पैसा. चलो बढिया. रिकमेंडेशन काय? गोल गोल फिरवलं. गोल फिरवलं मला. तो एवढा गोल गोल फिरवत होता, बापरे. त्याला मी म्हटलं नो मोर स्पायरल्स प्लीज. आणि स्काय डायव्हिंग कंप्लीट झाल्यानंतर आम्हाला मिळणार आहेत पार्टिसिपेशन सर्टिफिकेट ऑफ टँडम स्काय डायव्हिंग. It was good. Or at least as a 20-year-old. I'm happy about it. थँक्यू. Getting the certificates. Achievement, big achievement. नाईस अचिव्हमेंट. हा ना. मला तर बेंचवरती पण नव्हतं बसवलेलं. मी बसलेलो खाली भुईला आणि त्या माझ्या इन्स्ट्रक्टरनं असलं ओढलं, मला धरलं, पॅक केलं आणि हे करताना खाली उडी मारताना त्यानंच मला पुढे घेतलं. मी म्हटलं आता उडी कशी, म्हणजे आपण कसं पुढे जायचं. मग त्यानंतर माझ्या लक्षात होतं की हां असं पाठीमाग करायचं. मग मी असं केलं आणि पाय माझे काय हवेतच होते. त्यानं नंतर काय केलं, पायाशी टाकले इन्स्ट्रक्टरनं आणि पायाशी मागं करत होता. मी शोधतोय फोटोग्राफर कुठे गेला. मी म्हटलं त्यानं उडी तर मारली, मग तो कुठं गायब झाला. आणि मग जेव्हा तो मला दिसला तेव्हा मग मी पोज द्यायला चालवलो, पण तो पण भारी होता. तो असं मस्त हवेत तर, आणि त्याला आणि ॲक्च्युली त्याचा कष्ट होतं ना, कारण त्याला स्टेबल राहायचे आणि फोटो घ्यायचे. तो त्याच्यासाठी सगळ्यात अवघड असतं. माझ्यासाठी काय मला पोज द्यायची, त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानं त्याच्यामध्ये फोटो व्हिडिओ काढणं भयंकर, म्हणजे त्यांना मानायला पाहिजे. आणि तो असा उभा आहे आणि मी खाली उडी मारतोय. मी म्हटलं अरे काय चाललंय. खूपच भारी. मला तर आठवत पण नाही माझा व्हिडिओग्राफर कुठे होता ते. अचानक स्ट्राईक झालं. पण तुझ्यासाठी मी पहिला उडी मारलं हे होतं ना, तू मला बघत होती. दॅट वॉज अमेझिंग. तुला उडी मारताना बघणं वॉज अमेझिंग. तुझा कितवा नंबर होता उडी मारायला? थर्ड होता. म्हणजे तुमच्या दोघांनी पहिली लगेच मी. मग तुला कसं वाटलं तिनं उडी मारलं? ती गेली तिथे. हां. तिने कधी उडी मारली मलाच कळलं.
हा ते खूप तुमच्या वेळी तुमच्या त्या ट्रेनरनं तुम्हाला ऍटलीस्ट इन्फॉर्मेशन दिली की तुम्ही डोकं वर ठेवा, पाय खाली ठेवा. मला काहीच नाही. मला पण नाही सांगितलं काहीच नाही एवढं. सांगितलं. प्राप्तीला भरपूर सांगितलं पण मला खूप कमी सांगितलं. फक्त त्यानं मला मध्ये मध्ये सांगत होतं की पाय असं कर, पाय असं कर. काहीच सांगितलं तुला नाही. सांगितलं होतं का? इव्हन तुम्हाला असं जाणवत होतं का, तुम्हाला असं जाणवत होतं का जेव्हा तो श्वास घेत होता ना तेव्हा तुम्हाला जाणवत होता का तो श्वास असं खूप असं जर तो टेन्स झाला किंवा खूप मोठा श्वास घेतला तर जाणवत होतं की त्याचं एवढी tension. एवढं क्लोज हे होतं माहिती आहे? नाही, मला काहीच नव्हतं. मला तर मी जाणवत फक्त माझ्या होतं. श्वासावर फोकस करत होती कारण मला श्वासच येत नव्हता. मला मला थोडा काही आठवलं की त्याने वर सेकंदांसाठी बघितलं की थोडंसं श्वास वाटलं की येईल. श्वास नाही घेता येत बट नंतर स्टेबल झालं. मला त्यांनी सांगितलं की श्वास गेला नाही की मला तर काहीच प्रॉब्लेम झाला नाही. श्वासचा तर काही प्रॉब्लेमच झाला नाही. पण नाही सांगितलं. म्हणजे मी जेव्हा ते उतरायचं होतं म्हणजे मला उडी मारायची होती तेव्हा फक्त त्याने मला म्हणलं पायाशी कर. डायरेक्ट पुढे नेलं, हवेत होते मी आणि त्याला डायरेक्ट उडी टाकून दिली. काहीच कळलं नाही मला. एक्झॅक्टली तसंच होतंय. म्हणजे मला आठवतं की मी फक्त अशी मान मागे घेतली, त्यानंतर मी कधी हवेत गेलो कधी खाली गेलो, मी उरडत होतो हो मलाच आवाज येईना त्या हवेत. मला आठवतं आणि ते खाली 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 जातोय. हवेत हेच होत ना, आवाजच येत नव्हता. हो ऐकायला काही येत मी नव्हतं. तर ओरडत होते पण तो मला मारतोय, हात सोड अँड आय वॉज लाईक वॉट मला नाही काही कळत आहे. मी हात सोडले आणि माझे हात हवेने एवढी पसंत आहेत कशी मी हात नाही मला तेवढं काही त्रास नाही. बरोबर हाताने जोरात हवा. गेले. हात वगैरे केले मी पण. आणि मेन म्हणजे जेव्हा आपण हसायला गेलं ते हवा तोंडात जात होती तसंच तोंड राहत होतं नाही, है ना. नाही, मला एवढं काही त्रास नाही. मला काही नाही जाणवलं. मला जाणवलं माझं असंच तोंड राहत होतं. मला जाणवत होतं कॉन्फ्युज खूप हवेचा फोर्स होता, खूप भयंकर हवेचा फोर्स होता. मग मी कंट्रोल केले. मग माझ्या डोक्यात मग कळ मी गेली पहिली उडी तोंड मारता बंद मारता. केलं. कान लगेच गेले आणि डोक्यात कळ गेली. सो इनिशियली जेव्हा दरवाजा उघडला ना तेव्हा खूप भयंकर थंडी वाजत होती. मग त्यानंतर ना त्यांनी असा तो माहोल तयार केला. आमच्या याच्यामध्ये एक जण होती जी की 10,000 उडी मारली. त्याच्यामुळे तिला आधी टाकली 10,000. हा बरोबर. त्यामुळेच ती पोरगी पहिल्यांदा आली होती. हा आणि पहिल्यांदा त्यांनी जो दरवाजा उघडल्यानंतर जो माहोल तयार झाला होता ना असा थंड हा म्हटलं आता काय खरं नाही. पण म्हटलं आता जर भिलो तर हा मोका फिरसे नाही आहे का. त्याच्यामुळे काय घाबरायचं नाही. 15,000 मॅक्झिमम आहे ना. चलो आम्ही तर वरती जाताना गाणं म्हटलं. तो आम्हाला विचारत होता तुमचं फेवरेट इंडियन गाणं कोणतं आहे. मला म्हणत तुला गाणं म्हणता येतं का. म्हणलं हो येतं पण आम्हाला गाणंच सुचे ना इंग्लिश पण किंवा हिंदी पण आठवे ना. पण मग नंतर त्यानं कुठलं शाळेचं कुठलं तरी क्लॅप वाला गाणं म्हटलं आणि ते गाणं म्हणून क्लॅप केलं. फुल मजा केलेली आहे. तर असा होता आमचा स्काय डायव्ह अल्गार्वेचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अवर